एटीएस कडून मोठ्या कटाचा पर्दाफाश। मुरादाबादमधून अटक केलेल्या शहजादला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये पाठवलं होतं। शहजाद भारतामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, तपासामध्ये उघड। श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ यूएई दौरा करणार, तर संजय झा यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाचा जपान दौरा। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून बीएसएफने एका पाकिस्तानीला अटक केली। पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू। अवघ्या 200 रुपयामध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। वैष्णवीचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे, मात्र त्याआधी वैष्णवीच्या शरीरावर जखमा झाल्याने देखील मृत्यू झाला असू शकतो। वैष्णवी हगवणेच्या शवविच्छेदन अहवालामधून माहिती समोर। मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार? पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवार यांना सवाल। राज्यभरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मराठवाड्यामध्ये 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 391 जनावरं दगावली, तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान। बुलडाण्यामध्ये वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका, 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यामध्ये वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू। पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर, 771 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू, तर 95 जनावरं दगावली। आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज, तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला दिलासा। पूजा खेडकर अटकपूर्व, तिला जामीन मंजूर। खोट्या कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा पूजा खेडकर हिच्यावर आरोप। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण होणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी हिरवा झेंडा दाखवणार। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार। सूत्रांची माहिती, 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू। जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 106 प्रकरणं। मुंबईमध्ये 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नागपुरात 6, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 कोरोनाची लागण। ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम.आर. श्रीनिवासन यांचं निधन। पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं योगदान। राज्यामध्ये ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार। चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागेल। आयपीएलमध्ये आता प्रत्येक सामन्यासाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ। पावसाच्या शक्यतेमुळे आयपीएलमध्ये नवा नियम लागू।